नमस्कार. आज आपण आलो आहेत तरडगाव या ठिकाणी प्लॉट पाहणी करण्यासाठी. ही पीक आहे टोमॅटो. तर आपल्यासोबत शेतकरी आहेत आडसू साहेब. त्यांच्याकडून जरा 2 मिनिटासाठी आपण एक माहिती घेऊयात की शेतकऱ्यांसाठी बाबा तुम्ही काय सल्ला द्याल किंवा तुम्ही ही बाग पिकवली त्याबद्दलची थोडीशी माहिती जाणून घेऊयात. सर नमस्कार. नमस्कार सर. तुमचं नाव सांगा. दादा साहेबराव अडसो, मुक्काम पोस्ट तरडगाव, तरडगाव. तालुका फलटण, जिल्हा सातारा. मोबाईल नंबर सांगा. 9552 78 42 18. सर तुम्ही ही टोमॅटोची लागण व्हरायटी केलेली आहे, ही कोणती व्हरायटी आहे? अथर्व. आत्र व्हरायटी. हे आपलं क्षेत्र किती सगळे एकूण टोमॅटोचं? अर्धा एकरला 2 गुंठ कमी. अर्ध्या एकरला 2 गुंठे कमी आहे. बरं ठीक आहे. म्हणजे 8 पांड तुमचं क्षेत्र आहे. 8 ते 7 ते 8 पांड आहे. ह्याच्यामध्ये किती रुपये लागले तुमची? 2750. 2750 रुपये लागले ते. मग हे तुम्ही रोपं लावताना तुम्ही कसं नियोजन केलं की जेणेकरून बाबा सरी किती अंतरावर टाकली, त्याच्यावरती मल्चिंग पेपर टाकलं, हे कसं नियोजन केलं? सरी 4 फुटी होती. हा. खरं 4.5 फुटी पाहिजे होती, पण आमच्याकडून पहिल्यांदा टोमॅटो करत असल्यामुळे थोडीशी चुकीची पद्धत झाली. तरी 4 फुटी सरी आहे, त्याच्यावरती मल्चिंग पेपर टाकला. मल्चिंग पेपर वरती नंतर लागवड केली अथर्वची. 15 दिवसानंतर मग एक लागवडीनंतर ड्रिंचिंग वगैरे सुरू केला. मग तुम्ही आता हे बेड काढला, बेड मध्ये काय बेसल डोस वगैरे काय घातला का? बेसल डोस नव्हता टाकला. न टाकता सुद्धा एकदम जबरदस्त वाढ आहे ते चांगली. मग तुम्ही रोपं लागल्यानंतर पहिलं ड्रिचिंग वगैरे काय त्याला? हो, ड्रिंचिंग केलं होतं. किती ड्रिचिंग टाकली? ड्रिंचिंग 3 ड्रिचिंग टाकली. म्हणजे पहिले टाकलं काय सांगता येईल का असं तुम्हाला की अंदाजे किंवा एखादं पहिलं काय दुसरं काय असं एखादं बुरशीनाशक कीटकनाशक काय असं? नाही, बुरशीनाशक आणि कीटकनाशकाचे वापरले दोन्ही. ठीक आहे. मग तुम्ही आता तिथून पुढच्या फवारण्या कंटिन्यू केल्या. मग तुम्हाला ही पीक घेत असताना बाबा कसं वाटलं? म्हणजे हे पीक कसं वाटलं? टोमॅटो पीक कसं वाटलं? खूप चांगलं पीक आहे. टोमॅटो चांगल्या पद्धतीने आले. आता दर आपल्या हातात नाहीत, दर कमीत, पण माल भरपूर चांगला सपोर्ट आहे. म्हणजे हे तुम्हाला ही व्हरायटी केल्याबद्दल तुम्ही समाधानकारक आहे? निश्चित. नक्की. मग तुम्ही ह्याबद्दल मार्गदर्शन कुठून आणि कसं घेतलं? रामेश्वर कृषी उद्योग लोणंद येथून लकडे यांच्याकडून. बरं. मग तुम्हाला मार्गदर्शन योग्य मिळत आहे. तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय सांगाल? निश्चित शेतकऱ्यांनी टोमॅटो पिकाकडे वळलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, चांगलं मार्गदर्शन करणाऱ्या लकडे यांच्या स्वामीश्वर कृषी उद्योग समूहाला भेट दिली पाहिजे. बरं. आज तुम्ही हा तोडा करताय, आज तुमच्यासोबत हे सगळे माणसं तोडणारे, म्हणजे ही किती तोडा? हा तोडा किती? हा तिसरा तोडा आहे. तिसरा तोडा आहे. हा तिसरा. बाजारभाव कसं काय? बाजारभाव कमीत, पण आमचं 1 कॅरेट 250 रुपये प्रति कॅरेट 250 रुपये म्हणून जात आहे. मग तुम्हाला ह्याचं काय टार्गेट आहे बागेत? किती कॅरेट निघते शेवटपर्यंत? साधारण आता तुटेपासून म्हणजे तुटण्यापासून 500 कॅरेट पर्यंत निघावं अपेक्षा आहे. आता पण तिसरा तोडा किती तोड? नाही, पहिल्या 2 तोड्याला कमी निघले. पहिल्या तोड्याला 20 कॅरेट, नंतरच्या कॅरेटला 16-17 कॅरेट, आणि आता साधारण 25 ते 30 कॅरेट निघतील. मग तुम्हाला हे बाजारभाव ह्याची अपेक्षित आहे का ह्याच्यापेक्षा? नाही, वाढेल असं अपेक्षित आहे. ठीक आहे. आपण आज पीक पाहणी करत असताना टोमॅटोची, त्याचबरोबर आपल्याकडे शेतामध्ये काही लेडीज मंडळी आहेत जेणेकरून ते बागाची तोडणी करतात, त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेऊयात. मावशी सांगा, तुम्हाला हे कसं वाटलं फळ बाबा? हा फळ चांगला आहे. आम्ही ज्या फळात काम करतो का नाही त्याच्यापेक्षा हे फळ चांगलं आहे. म्हणजे टमाटे वगैरे दिसायला वगैरे चांगले, दिसाय बी चांगला आहे, साईज चांगली आहे, आणि माल बी भरपूर निघतो. माल बी भरपूर आहे. ठीक आहे. ताई तुम्ही सांगा, तुम्हाला काय वाटतंय? हा छान आहे, चवदार, खायला वगैरे चांगलं आहे. मालाची साईज मोठी. हा. आणि तोडणीला बोलणे कसं वाटतंय? तोडायला पण ठीक आहे. धन्यवाद. सर.